आलेला आपण बघतोय आणि पोलीस संरक्षणामध्ये त्याला जिल्ह्याबाहेर सोडलं जाणार आहे। सध्याची आताची ही कळंबा जेलच्या बाहेरची दृश्य आपण बघतोय। तर पोलिसांचा मोठा फौजफाटा आजही या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि आजही काही आंदोलक या ठिकाणी जमलेले आपण पाहतोय। आतापर्यंत कोर्टामध्ये नेत असताना कोर्टामध्ये हजर केलं जात असताना प्रशांत कोरेटकरवरती 2 वेळा हल्ल्याचा सुद्धा प्रयत्न झाला होता। एकाने त्याच्यावरती चप्पल सुद्धा भिरकावली होती तर एका वकिलानंच त्याच्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केला होता आणि आज अखेर कोरेटकर कळंबा जेलमधून बाहेर पडलेला आहे। जामिनावरती सुटका झाली आहे। आपण बघतोय पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आणि पोलीस संरक्षणामध्ये आता प्रशांत कोरेटकरला जिल्ह्याच्या बाहेर सोडलं जाणार आहे। सध्याची ही कळंबा कारागृहाच्या बाहेरची दृश्य आपण बघतोय। छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केल्याचं प्रकरण समोर आलं होतं। यासोबतच इंद्रजित सावंत इतिहास संशोधक आणि अभ्यासक त्यांना धमकी दिल्याचं हे सगळं प्रकरण होतं। कळंबा जेलच्या बाहेरची ही सध्याची दृश्य थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी विजय केसरकर अधिकची माहिती देतील। विजय, जवळपास 5 दिवस पोलीस कोठडी आणि 12 दिवस न्यायालयीन कोठडीमध्ये राहिलेला प्रशांत कोरेटकर आता कारागृहाच्या कळंबा कारागृहाच्या बाहेर पडलेला आहे। एकूण जर बघितलं तर 2 दिवसांपूर्वी सुनावणी झाली कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या समोर, कश्यप न्यायालयाच्या समोर ही सगळी सुनावणी झाली आणि या सुनावणी दरम्यान कोरेटकरचा जो वकील होता त्यांना असं म्हणणं मांडलं की जी कलमं लावलेली आहेत प्रशांत कोरेटकरवर ती कलमं 3 वर्षाच्या आतील गुन्ह्याची आहेत। त्यामुळे जोपर्यंत 7 वर्षाच्या वरील गुन्ह्याची जी कलमं लागत नाही तोपर्यंत त्याला अटक करू शकत नाही। तरी देखील अटक केलेला आहे। 5 दिवस पोलीस कोठडी झालेली आहे। या सगळ्या प्रकरणातला तपास आहे तो पूर्णपणे झालेला आहे आणि आवाजाचे नमुने वगैरे सगळं घेतलेलं आहे। अशावेळी आता प्रशांत कोरेटकरची न्यायालयीन कोठडीची गरज नाही अशा पद्धतीची युक्तिवाद केल्यानंतर प्रशांत कोरेटकरला 2 दिवसांपूर्वी जामीन आहे तो मंजूर झाला होता आणि त्याच्यानंतर तांत्रिक कारणामुळे म्हणजे काल जी सुट्टी होती त्याचबरोबर जे परवा संध्याकाळी तो जामीन मंजूर झाला होता, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती, काल सुट्टी होती आणि त्यामुळेच एकूण जर बघितलं तर प्रशांत कोरेटकरला या ठिकाणी जामीन मंजूर झाल्यानंतर आज त्याचा जो एनव्हलप होता म्हणजे जे कोर्टाकडून जी ऑर्डर होती 50,000 रुपयाचा जात मुचलका त्या ठिकाणी मंजूर झाला होता। ती सगळी कागदपत्र पूर्ण झाल्यानंतर आता प्रशांत कोरेटकर हा कळंबा कारागृहाच्या बाहेर पडला। कळंबा कारागृहामध्ये असताना तो एकाकी वावरत होता, कुणाशी बोलत नव्हता, फक्त वर्तमानपत्र आहेत ते वाचत होता। या सगळ्या दरम्यान जर आपण बघितलं तर त्यानं जेवण देखील कमी केलं होतं। या सगळ्या न्यायालयीन कोठडीच्या दरम्यान एक वेळ फक्त प्रशांत कोरेटकरची